जय भीम मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आपल्याला सांगायचा अत्यंत आनंद होत आहे की गेल्या 5-6 दिवसापूर्वी अंबेनगर इथं माझ्या कार्यालयामध्ये 4 ते 5 महिला आल्या. अतिशय दुःखी त्यांचे चेहरे होते आणि त्या काही त्या अडचणीत होत्या असं मला जाणवलं. त्यांनी मला त्यांची हकीकत सांगितली की त्या महिला सिटी केअर हॉस्पिटल इथे मावशी म्हणून रुग्णांची शुश्रूषा करत होते, रुग्णांची सेवा करत होते. अशी सेवा की जी स्वतःची मुलं करू शकत नाही अशी सेवा त्या महिला करायच्या. आणि त्या एका एजन्सीमार्फत लागल्या होत्या. एजन्सीचं नाव होतं इंद्रायणी फॅकल्टीज. त्याचे संचालक अनिल कासार होते. तर त्यांनी मला तक्रार केल्यानंतर त्यांची तक्रार ऐकून माझे मन गैवरलं आणि त्या गोष्टीची गंभीर दखल घेत मी माननीय कामगार आयुक्त यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली. आणि या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन कामगार कार्यालयाने त्वरित सिटी केअर हॉस्पिटल आणि इंद्रायणी फॅकल्टीज या संस्थेला, या एजन्सीला तात्काळ नोटीस पाठवली आणि कारणे दाखवा नोटीस सांगितली त्यांना. तर तुम्ही त्याला पगार का नाही दिले नाही आणि का पगार थांबवले. आणि ह्या गोष्टीची त्यांनी 30 तारखेला म्हणजे काल 30 जून रोजी सुनावणी ठेवली होती माननीय बोरसे साहेब यांच्या दालनामध्ये. आम्ही तिथे सर्व महिलांना घेऊन मी आणि माझे सहकारी, माझे मित्र अनिकेतजी गांगुर्डे हे माझ्याबरोबर होते. आम्ही ह्या महिलांचे प्रश्न घेऊन तिथे गेलो असता तर तिथे बोरसे साहेब हे सरकारी कामानिमित्त बाहेर गेले होते. तर आम्हाला जरा वाईट वाटलं का आता न्याय मागावं पुढे. ही गोष्टीची चुणूक माननीय उपायुक्त साहेब माळी साहेब यांना लागली. आणि माळी साहेबांना ही गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ आम्हाला त्यांच्या दालनात बोलवलं. खूप कामं असताना सुद्धा माळी साहेबांनी आम्हाला बोलवलं. तिथं आमचे 2-3 मित्र त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं. आणि माळी साहेबांनी आम्हाला कॅबिनमध्ये बोलवून या महिलांचे प्रश्न ऐकले आणि ते संबंधित एजन्सीला तात्काळ पगार देण्याचे आदेश दिले. त्यांना छापण्यात आलं, त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. त्याचबरोबर सिटी केअर हॉस्पिटल, नासर्डी पूल यांचं ऑडिट व्हावं, त्यांची चौकशी व्हावी असे आदेश माननीय उपायुक्त माळी साहेब यांनी दिले. माळी साहेबांचे आम्ही खरंच खूप खूप आभारी आहोत का महिलांच्या प्रश्नावरती त्यांनी तात्काळ आवाज उठवला. अशा अधिकारी आपल्याला लाभतात ही आपली भाग्याची गोष्ट आहे. अशा अधिकाऱ्याच्या पाठीमागे सर्वांनी उभं राहावं अशी मी विनंती करतो. आणि पुन्हाच एकदा माळी साहेबांचा मी आभार मानतो. मित्रांनो, ह्या महिलांना जो न्याय मिळाला, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मागे काही पाठबळ नाही, पण ह्या महिलांची एकजूट, त्यांचा निश्चय हा त्यांच्या मनात होता आणि त्यांचा एकजूट हीच त्यांच्या कामी आली. मी फक्त माध्यम, एक बाबासाहेबांचा एक छोटा कार्यकर्ता या नात्याने फक्त मी त्यांना न्याय द्यायचं काम केलं. आणि माझ्या ज्या कामाला यश आलं हे सर्व डॉक्टर बाबासाहेबांकडे उपकार आहे. मी असं आवाहन करू इच्छितो की ज्या अशा महिला मावशीचं काम करतात, दवाखान्यामध्ये सफाईचं काम करतात, यांच्यावर कुठे अन्याय होत असेल तर त्यांना आव्हान आहे की युनायटेड रिपब्लिकन पार्टी कार्यालय, कर्मवीर भवन, नाशिक पुणा रोड, नाशिक इथे मी असतो. माझ्याकडं कधी पण यावा. मी तुमचा छोटा भाऊ या नात्याने, कुठलाही मी पुढारी नाही, काही नाही. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे दलित चळवळीचा. आणि दलित चळवळीचे कार्यकर्ते हे काही पैशासाठी काही काम करत नाही, हे सर्वांना माहितीच आहे. आता काय असतील करत असतील, पण मी एकदम प्रांजळ सांगू इच्छितो तुमच्या आवाजाला नक्कीच न्याय देईल. तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी असं मी सर्व पीडित असेल त्यांना सांगतो. आणि पुन्हा एक आवाहन करतो सर्व नाशिकच्या दवाखान्यामधला जे त्यांचे 10 बेड 20 बेडचे हॉस्पिटल आहे, तिथं असणाऱ्या महिलांची काळजी घ्या. त्या महिला रुग्णांची सेवा काय औषधी करत नाही, त्या रुग्णांचं मुलंसुद्धा करती नाही. तर ह्या महिला मजबूर आहेत, विधवा आहेत, त्यांचे पती आजारी आहेत, काहींना मुलं सोडून गेलेले आहेत. अशा महिला आहेत, त्या मजूर महिलांची कोणीही
चेष्टा करू नये, त्यांची अवहेलना करू नये, त्यांना न्याय द्यावा, हीच एक प्रांजळ इच्छा आहे दवाखान्यांना. आमच्या हातून तुमच्या दवाखान्यामध्ये आंदोलन होऊ नये ही सर्वांना प्रांजळ इच्छा. जय भीम, जय महाराष्ट्र, जय बुद्ध.